फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्याची मटकीची उसळ. तर ही उसळ बाजरीची भाकरी किंवा चपाती भात यासोबत खाण्यासाठी अतिशय छान लागते. चला तर मग आपण ती कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे साधारणतः 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे. आता आपण आधी ती शिजवून घेणार आहोत, त्यानंतर त्याला फोडणी देणार आहोत. चला तर मग ती कशी बनवायची ते आता आपण बघूयात. तर आता मी इथे एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ही मटकी घालून घेणार आहोत. ही मटकी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती, मग त्यानंतर आपण ती त्यात घालणार आहोत. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी मीठ व थोडीशी हळद. आता आपण हे झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. हे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहे, बाकीचे आपण फोडणीमध्ये मटकी शिजवणार आहोत. तर आता आपल्याला याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता, आता आपण कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे. आता आपण याच्या 2 शिट्ट्या होऊ देऊ, तोपर्यंत आपण बाकी साहित्याची तयारी करून घेऊ. तर आता उसळीसाठीच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघणार आहोत. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहे. थोडंसं खोबरं ते सुद्धा भाजून कट करून घेतलेलं आहे. इथे घेतलेला आहे लसूण, एक छोटासा टोमॅटो कापून घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर. तर आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत व याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत. आपण इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये आता आपण आपले साहित्य टाकून घेऊ. सर्वप्रथम आपण इथे भाजलेला कांदा मी असा बारीक कट करून घेतला आहे, तो त्यात टाकून घेऊ. त्यानंतर त्यात घालू खोबरं, लसूण, टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरची व ही कोथिंबीर. आता आपण याला थोडं थोडं पाणी घालून दळून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले वाटण इथे तयार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची पूर्ण फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. चला तर मग आपण आता बघूया आपली मटकी शिजली की नाही ते. आता आपण याची वाफ काढून घेऊ व चेक करू आपली मटकी शिजली की नाही ते. तुम्ही इथे बघू शकता आपली मटकी अगदी व्यवस्थित प्रकारे शिजली गेलेली आहे. आता आपण याला यातून काढून घेऊ. आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने ही मटकी यातून काढून घेणार आहोत. आता आपण ती एका बाउलमध्ये ठेवू. बघू शकता आपण सर्व मटकी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच प्रकारे हे पाणी आता आपण टाकून नाही देणार आहोत, कारण की आपण ते नंतर यूज करणार आहोत भाजीमध्ये घालण्यासाठी. चला तर मग आता आपण भाजी बनवायला स्टार्ट करूया. तर आता इथे मी एक कढई गरम होण्याकरता ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात. ते मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. या रेसिपीसाठी आपल्याला तेल जरा जास्तच घालायचे आहे. तेल तापलेले आहे, आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊ. त्यानंतर जिरे, थोडासा हिंग, 1 ते 2 तमालपत्र, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आपण वाटलेलं वाटण, व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही या वाटणामध्ये थोडंसं आलं घालू शकता. माझ्याकडे होती सो मी त्या वाटणामध्ये आलं नाही घातलं. आता आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत हे व्यवस्थित प्रकारे शिजवून घ्यायचे आहे, जोपर्यंत ते साईडने तेल सोडत नाही. एक 5 ते 10 मिनिट आपण याला असंच शिजवून घेऊ, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा थोडासा निघून जाईल. या आता थोडं थोडं तेल सोडायला लागलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला याला अजून 5 मिनिट शिजवायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाला व्यवस्थित परतलेला गेला आहे व त्याला व्यवस्थित तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण यात बाकी मसाले घालून घेऊ. तर सर्वात आधी आपण यात घालणार आहोत हळद, त्यानंतर त्यात घालणार आहोत धने पावडर, लाल मिरची पावडर व 2 चमचे कांदा लसूण मसाला. तुम्ही याऐवजी तुमचा घरचा कोणताही मसाला वापरू शकता. मिक्स करून घेऊ. परतल्यानंतर आता आपण त्यात घालणार आहोत आपली ही उकडलेली मटकी व त्याला मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण त्यात हे मटकी शिजवलेलं पाणी घालून घेऊ. व त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण यात मीठ घालून घेऊ. तर इथे आपण मटकी शिजायला सुद्धा मीठ घातलेलं होतं, तर त्यामुळे आपल्याला इथे थोड्याच प्रमाणात मीठ घालायचे आहे. आता आपल्याला याला जास्त शिजवायची अजिबात गरज नाही. आपण याला फक्त एक उकळी काढून घेणार आहोत व त्यानंतर गॅस बंद करू. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या उसळीला एक उकळी आलेली आहे व त्याला तरी देखील अतिशय सुंदर आलेली आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहोत. व याला मिक्स करून घेऊ. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही उसळ एकदा नक्की ट्राय करून बघा. ही खाण्यासाठी अतिशय चवदार लागते व बाजरीच्या भाकरीसोबत तर अतिशय छान लागते. आता आपण ही सर्व करू. तर तुम्ही इथे बघू शकता आपली काळ्या मसाल्याची मटकीची उसळ बनवून तयार आहे. त्याला तरीही अतिशय सुंदर आलेली आहे व ही उसळ खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट लागते. सुगंधही अतिशय सुंदर सुटलेला आहे. तर आता आपण ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा एकदा ही अशा पद्धतीने ही मटकीची उसळ नक्की बनवून बघा. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर करा, शेअर करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त गरम गरम आपण बनवलेली काळ्या मसाल्याची उसळ, त्याबरोबर गरम गरम बाजरीची भाकरी, भात, कांदा आणि पापड यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मग कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढे एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.